शक्य नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामोनिशाण साफ करून टाकतात. वरिष्ठांनी परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवू, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंना डिवचलं. ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक. गणेश नाईक म्हणजे सिरियल मधील अण्णा नाईक. ज्योती वाघमारेंची गणेश नाईकांवर घणाघाती टीका. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महिला वनकर्मचाऱ्याची घोषणाबाजी. गिरीश महाजनांनी भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं घोषणाबाजी. वादानंतर महाजनांची दिलगिरी. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह. पवारांबाबत बोलताना संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली. तर भिडेंवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार दिल्यावरून टीकेचे मोहोळ. छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले दाम्पत्याचा अवमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करताय. संजय राऊतांसह विरोधकांची सडकून टीका. साताऱ्याच्या वाईमध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त. छापेमारी, तब्बल 55 कोटींचं ड्रग्ज जप्त. ड्रग्जवरून राजकीय आरोप प्रत्यारोप. इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी. अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटीलही पवारांच्या कॅम्पात. भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी सामना होणार. अंबादास दानवे लवकरच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार. उद्योग मंत्री उदय सामंत यांचा खळबळजनक दावा. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं लाल वादळ. नाशिकमधून मुंबईच्या दिशेने आंदोलकांना मुंबईला जावं लागणार नाही. गिरीश महाजनांचा दावा. तर लॉंग मार्च सुरूच राहणार, जेपी गावित यांचा निर्धार. आणि अटारीमध्ये बीटिंग द रिट्रीटमध्ये बीएसएफचं शानदार संचलन. भारत माता की जयच्या गजरानं परिसर दुमदुमला.